Today we are going to study about aldol condensation reaction, one of the name reaction. In aldol condensation reaction, aldehyde or ketone containing at least one alpha hydrogen undergo reaction in presence of a dilute alkali like NaOH or KOH give aldol. तर ह्या रिएक्शनचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट अल्डॉल असणार आहे. हे रिएक्शन कोण दाखवतं? आयदर aldehyde or ketone containing alpha hydrogen. This reaction takes place in presence of dilute NaOH or dilute KOH or dilute Na2CO3, that is sodium carbonate, as a base. This reaction takes place in basic medium. थोडक्यात आपण रिएक्शन बघूया कशा पद्धतीने होणार आहे. See ya. In this reaction, aldehyde containing alpha hydrogen atom. तर हा जो कार्बन आहे हा अल्फा कार्बन आहे आणि अल्फा कार्बनला 3 हायड्रोजन जोडलेले आहेत. ते 3 हायड्रोजन अल्फा हायड्रोजन आहे. मग काय करायचं आहे तर त्याच्यातला एक हायड्रोजन बाहेर काढा. This reaction takes place in presence of a basic medium, that is OH minus dilute of NaOH. हा OH minus देणार आहे. हे OH minus आयन काय करतात? हा ऍसिडिक अल्फा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करून घेतात. हा बेस आहे आणि हा ऍसिडिक हायड्रोजन तो ऍब्स्ट्रॅक्ट करून घेणार आहे. कसा घेणार आहे बघा. ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं कार्बन वर शिफ्ट होते आणि हा OH मायनस हा प्रोटॉन खेचून घेतो. इट गेट कन्वर्टेड इनटू CH2CHO आणि कार्बन वरती चार्ज येणार मायनस आणि हा जो आहे याला कार्बॅनियन म्हणायचं. कार्बॅनियन हा या रिएक्शन मधला इंटरमिजिएट आहे. कार्बॅनियन हा या रिएक्शन मधला इंटरमिजिएट आहे. आता या रिएक्शन मध्ये अल्डिहाइडचे आपण 2 मॉलिक्यूल घेणार आहे. ते 2 मॉलिक्यूल सिमिलर घेतले तरी चालतात किंवा वेगवेगळे घेतले तरी चालतात. जर अल्डिहाइडचे दोन्ही मॉलिक्यूल सिमिलर घेतले तर त्या रिएक्शनला आपण म्हणणार सेल्फ कंडेन्सेशन रिएक्शन आणि अल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल आपण वेगवेगळे घेतले तर त्या रिएक्शनला आपण म्हणणार क्रॉस कंडेन्सेशन रिएक्शन. मग इथे आपण पहिल्यांदा सेल्फ कंडेन्सेशन रिएक्शन बघूया. तर इथे काय करायचं अल्डिहाइडचा दुसरा मॉलिक्यूल घ्यायचा CH3CH डबल बॉन्ड O. अल्डिहाइडचा दुसरा मॉलिक्यूल घेतला प्लस हा कार्बॅनियन that is CH2CHO मायनस कार्बॅनियन. इथे काय होतं बघा. हा जो डबल बॉन्ड आहे हा कार्बन वर शिफ्ट होतो. इथं ऑक्सिजन वर शिफ्ट होतो. कार्बन वरती चार्ज येणार पॉझिटिव्ह ह्याच्यावरती चार्ज येणार निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या कार्बन वरती हा कोण आहे न्यूक्लियोफाइल. हा कोण आहे कार्बॅनियन न्यूक्लियोफाइल आहे. त्याचा अटॅक कुठे होणार आहे तर ह्या इलेक्ट्रोफिलिक सेंटर वरती. म्हणजे इथं काय होतं न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन होते. ओके सी या इथं पुढे काय होणार बघा. हा CH3 हा CH हा सिंगल बॉन्ड O मायनस आणि इथं जोडायचा हा CH2CHO. इथे बघा हा CH3 CH सिंगल बॉन्ड O मायनस CH2CHO. दे इथे काय करायचं H प्लस OH मायनस किंवा वॉटरचे ऍडिशन करायचे किंवा प्रोटॉनेशन करायचे. इथे काय होणार बघा हा H प्लस इथे येणार की हा आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर ह्याला देतो आणि प्रोटॉन खेचून घेतो.
सो आपला प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे CH3, फक्त O मायनसच्या ठिकाणी काय करायचं OH. आपल्याला प्रॉडक्ट इथं मिळणार CH3 CH OH CH2 CH1. आता तुम्ही एक्झाममध्ये हे कंप्लीट स्टेप वाईज रिएक्शन लिहिला नाही तरी चालेल. इथं आपण फक्त आपला पहिला प्रॉडक्ट काढून घेतलाय तो म्हणजे अल्डॉल. आता ह्याचं नाव अल्डॉल कसं पडलं तर या प्रॉडक्टमध्ये हा CHO एक फंक्शनल ग्रुप आहे आणि OH आहे. CHO म्हणजे काय अल्डिहाइड, दॅट इज ALD, आणि OH म्हणजे OH, म्हणून आपण ह्याला नाव दिलं अल्डॉल. बघा रिएक्शन मध्ये काय करायचं आहे, अल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यातला ऍसिडिक प्रोटॉन OH मायनस ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन होतं कार्ब एनायन मध्ये. तयार झालेला जो कार्ब एनायन आहे तो न्यूक्लिओफाइल म्हणून वर्क करणार आहे आणि त्या न्यूक्लिओफाइलचा अटॅक दुसऱ्या अल्डिहाइड मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनवरती करायचा. सो अल्डॉल तयार होतो. आता ही रिएक्शन आपण सिंगल स्टेप मध्ये लिहायची. सिंगल स्टेप मध्ये लिहत असताना इथं बघा अल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल घेतला CH3 CHO प्लस दुसरा मॉलिक्यूल घेतला CH3 CHO. रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH, डायल्यूट KOH किंवा Na2CO3. आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे बघा, कन्वर्टेड इनटू हा CH3 हा C हा H डबल बॉन्ड तर सिंगल बॉन्ड OH. इथं येणार हा CH2 कारण इथं आपण याचा कार्बॅनियन तयार करून घेतला. सो CH2 CH डबल बॉन्ड O. हा तयार झाला अल्डॉल. हा तयार झाला अल्डॉल. ओके, देन याचं नाव कसं तयार करायचं बघा, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2, हा 3, 4. 3 नंबरच्या कार्बनला OH आहे, therefore 3 हायड्रॉक्सी 4 कार्बनची चेन आहे ब्युटॅन आणि अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. सो ब्युटॅन याचं नाव आला 3 हायड्रॉक्सी ब्युटॅन. आता हा जो तयार झालेला 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल आहे त्याला हीटिंग करायचं. हीटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा कार्बन मधून काय होणार H2 रिमूव्ह होणार. सो हा CH2 हा CH डबल बॉन्ड O. तर हा जो कार्बन आहे त्याला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्याला आपण अल्फा कार्बन म्हणू शकतो आणि हा बीटा. सो अल्फा आणि बीटा कार्बन मधून वॉटर रिमूव्ह होतो आणि त्याचं कन्व्हर्जन होणार आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. बघा हा कार्बन अल्फा फंक्शनल ग्रुपच्या कार्बोनिल कार्बनच्या जवळचा पहिला कार्बन अल्फा आणि त्याच्या जवळचा दुसरा कार्बन आहे तो बीटा. सो अल्फा कार्बनचा H आणि बीटा कार्बनचा OH रिमूव्ह होतो. अल्फा कार्बनचा H आणि बीटा कार्बनचा OH रिमूव्ह होतो. ऑन हीटिंग वॉटर रिमूव्ह होतो and get converted into CH3 हा CH इथे डबल बॉन्ड हा CH डबल बॉन्ड. सो अल्फा आणि बीटा ह्या दोन कार्बनच्या मध्ये अनसॅच्युरेशन आलंय, डबल बॉन्ड आलाय आणि अल्डिहाइड आहे म्हणून ह्याला म्हटलं जाईल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ह्याला म्हटलं जाईल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि याचं नाव आहे 4 कार्बन आहे. सो ब्यूट 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे 2En आणि फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे. सो Al ब्यूट 2En Al ब्यूट 2En Al. आता इथे बघा ही जी पहिली स्टेप आहे ह्या पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं, न्यूक्लिओफाइलची ऍडिशन केली. सो पहिल्या स्टेपला आपण म्हणू शकतो न्यूक्लिओफिलिक ऍडिशन आणि फॉलोड बाय इथे काय केलंय वॉटर बाहेर काढलाय, इलिमिनेशन केलं म्हणून ह्या रिएक्शनला आपण म्हणू शकतो न्यूक्लिओफिलिक ऍडिशन फॉलोड बाय इलिमिनेशन. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन फॉलोड बाय इलिमिनेशन महत्त्वाचा पॉइंट आहे. दिस रिएक्शन इज नोन ॲज न्यूक्लिओफिलिक ऍडिशन followed by
न्यूक्लियोफिलिक ॲडिशन फॉलोड बाय इलिमिनेशन रिएक्शन. आता इथं या रिएक्शन मध्ये आपण अल्डिहाइड ऐवजी कीटोन घेऊन सुद्धा ही रिएक्शन करू शकतो. ओके, देन हीच रिएक्शन आपण जर कीटोनचा वापर करून केली तर सेल्फ कंडेन्सेशन रिएक्शन बघूया बाय युजिंग कीटोन. पहिला 2 कीटोनचे मॉलिक्यूल घ्यायचे. जो दुसरा मॉलिक्यूल आहे ह्याच्यातला अल्फा कार्बन, कार्बोनिल कार्बनच्या जवळचा हा पण अल्फा आणि हा पण अल्फा. कुठल्या तरी एका अल्फा कार्बनचा हायड्रोजन काय करायचा, काढून टाकायचा. पण ह्याचा हायड्रोजन काढून टाकला, ह्याचं कन्वर्जन होणार बघा CH2, हा C, हा CH3, डबल बॉन्ड O आणि ह्याच्यावरती चार्ज येणार मायनस. बघा इथला एक हायड्रोजन काय केला, बेसने ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतला आणि इथं काय तर झाला कार्बॅनियन. म्हणजे हा काय असणार आहे, न्यूक्लियोफाइल. ह्या न्यूक्लियोफाइलचा अटॅक कुठे करायचा, पहिल्या कीटोनच्या कार्बोनिल कार्बन. बघा पुन्हा दुसऱ्या कीटोन पासून काय तयार करायचा, कार्ब एनायन. आणि त्या कार्ब एनायनचा अटॅक कुठे करायचा, पहिल्या कीटोनच्या कार्बोनिल कार्बन. पहिल्या कीटोनच्या कार्बोनिल कार्बन. आता पुढे बघा ही रिएक्शन कशी होणार, CH3 CH3 हा सिंगल बॉन्ड OH आणि इथं या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक कोणाचा करायचा, हा बॉन्ड असा इथं शिफ्ट होणार आणि ह्याचा अटॅक इथं असा होणार. सो इथं काय जोडायचं, हा आहे तसा CH2 CH3 डबल बॉन्ड. त्याचं नाव बघा, हा कीटॉल आहे. कीटॉल, KET फॉर कीटोन आणि OL फॉर अल्कोहोल. कीटोन अल्कोहोल. आता ह्याचं नाव कसं करायचं आहे, कार्बन बघा 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन आहे. 4 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सी आहे आणि 4 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे. सो 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅन 2 ONE. 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅन 2 ONE. 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅन 2 ONE. बघा पुन्हा 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅन 2 ONE. पेंटॅन 2 ONE. आता ह्याचं काय करायचं, अल्फा बीटा इलिमिनेशन करायचं. याचा अल्फा बीटा इलिमिनेशन करायचं. कसं करणार, तर कार्बोनिल कार्बनच्या जवळचा हा कार्बन अल्फा आणि कार्बोनिल कार्बनच्या जवळचा हा कार्बन अल्फा आणि अल्फा कार्बनच्या जवळचा हा कार्बन बीटा. सो बीटा कार्बनचा OH आणि अल्फा कार्बनचा H रिमूव्ह करायचा. सो प्रॉडक्ट बघा CH3 CH3 इथला OH काढून टाकला, इथे डबल बॉन्ड येणार, हा CH हा C हा CH3 डबल बॉन्ड O. सो प्रॉडक्ट तयार झाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. आणि ह्याचं नाव इथं फक्त काय करायचं, ऑन हेटिंग. ठीक, याचं नाव काय येणार बघा, मायनस वॉटर आरवरती दाखवू शकताय. याचं नाव 1 2 3 4 5 4 मिथिल पेंट 3EN 2 ONE. 4 मिथिल पेंट 3EN 2 ONE. So this is about aldol condensation reaction. Next reaction is क्रॉस aldol condensation. जर समजा अल्डिहाइडचे 2 वेगवेगळे मॉलिक्यूल वापरले तर रिएक्शन जी आहे ती क्रॉस aldol कंडेन्सेशन होते. इथे आपण बघितले सेल्फ aldol कंडेन्सेशन, फॉर्मेशन ऑफ aldol अँड फॉर्मेशन ऑफ कीटॉल. तर क्रॉस aldol कंडेन्सेशन बघा. नेक्स्ट बघा, जर 2 वेगवेगळे अल्डिहाइड घेतले तर रिएक्शन कशी होणार आहे. इथं सेल्फ कंडेन्सेशन पण होतं आणि क्रॉस कंडेन्सेशन पण होतं. तर आपण इथेनॉल आणि प्रोपॅनॉल हे 2 घेतले. तर पहिल्यांदा काय
करूया, सेल्फ कंडेन्सेशनचे प्रोडक्ट काढूया. तर इथेनॉल हा इथेनॉल बरोबरच रिएक्ट होणार. बघा इथं CH3 CH डबल बॉन्ड O प्लस CH3 CH डबल बॉन्ड O. सिंपली ट्रिकने केला तर काय करायचं, हा डबल बॉन्ड O चं कन्वर्जन सिंगल बॉन्ड OH मध्ये करायचं आणि CH3 चं कन्वर्जन CH2 मध्ये करायचं आणि बाकी आहे तसं जोडायचं. सो पहिला प्रोडक्ट बघा, in presence of dilute of NaOH converted into CH3 CH single bond OH CH2 CHO. हा पहिला सेल्फ कंडेन्सेशनचा प्रोडक्ट मिळाला, ज्याचं नाव बघा 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. त्याचं नाव आहे 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. याच्या पुढचा प्रोडक्ट आपण काढू शकतो. याच्या पुढचा प्रोडक्ट कसा आहे बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. त्याचं नाव आहे क्रोटोनाल्डिहाइड. ओके, दोन्ही पण आपण घेऊ शकतो. पहिल्याचं नाव बघा 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल आणि पुढचं आहे क्रोटोनाल्डिहाइड. आता इथं प्रोपॅनॉलचं सेल्फ कंडेन्सेशन आपण याचं बघितलं, इथेनॉलचं सेल्फ कंडेन्सेशन बघितलं. पुढे काय करायचं, याचं सेल्फ कंडेन्सेशन करायचं. मग बघा CH3 CH2 CHO प्लस CH3 CH2 CHO. लिहिताना फक्त काय केलंय, फिरवून लिहिलंय. त्याचं कारण काय, तर कार्बोनिल कार्बनच्या जवळचा पहिला कार्बन अल्फा, ह्याच्यामध्ये आपण काही चेंज करणार नाही. तर हा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनचाच अल्फा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि इथं कार्बॅनियॉन तयार होतो. मग ह्याचा कार्बॅनियॉन कसा असणार आहे बघा, हा CH3 आहे तसा हा CH आणि हा CHO. इथं कार्बॅनियॉन ह्या कार्बनवरती मायनस चार्ज येतो आणि हा कार्बनचा अटॅक ह्या कार्बनवरती करायचा. बघा पुन्हा लक्षात येत आहे का, तर कार्बोनिल कार्बनच्या जवळचा पहिला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि अल्फा कार्बनवरती मायनस चार्ज द्यायचा. हा आहे तसा लिहायचा, याच्यामध्ये काही चेंज करायचा नाही. त्यामुळे अटॅक इथून इथं करायचा. सो प्रोडक्ट बघा, डायल्यूट ऑफ NaOH प्रोडक्ट बघा CH3 CH2 CH सिंगल बॉन्ड OH. दे हा CH इथं जोडायचा, हा कार्बन इथं जोडायचा आणि ही ब्रँच म्हणून घ्यायची. त्याच्यावरती येणार इथं CH3. CH2 मधला एक हायड्रोजन काढून टाकला, तिथं CH लिहिलं. देन या CH डबल बॉन्ड O. काय काय झालं बघा, 1 2 3 4 5 3-हायड्रॉक्सी 2-मिथिल पेंटॅनल. बघा पुन्हा 3-हायड्रॉक्सी 2-मिथिल पेंटॅनल. 3-हायड्रॉक्सी 2-मिथिल पेंटॅनल. हे झाले सेल्फ कंडेन्सेशनचे प्रॉडक्ट, इथेनॉलचं इथेनॉल बरोबर आणि प्रोपॅनॉलचं प्रोपॅनॉल बरोबर. आता बघूया क्रॉस कंडेन्सेशनचे प्रॉडक्ट काय येतात. क्रॉस कंडेन्सेशन रिएक्शन करत असताना इथे याच्या पुढचा प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकताय, अल्फा बीटा इलिमिनेशन करून. मी फक्त पहिला प्रोडक्ट देते. तर इथं काय केलं, इथेनॉल हा पहिल्यांदा घेतला आणि प्रोपॅनॉल हा दुसऱ्यांदा घेतला. बघा इथेनॉल हा पहिला घेतला आणि प्रोपॅनॉल हा दुसरा घेतला. तर आपण कशा पद्धतीने रिएक्शन बघितल्या, दुसऱ्या अल्डिहाइडचा कार्बॅनियॉन पहिल्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो. पुन्हा बघा
दुसऱ्या अल्डिहाइडचा कार्बॅनियन पहिल्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो. मग हे दाखवत असताना काय, तर ह्याच्यातला अल्फा हायड्रोजन हा फक्त काय करायचा, डबल बॉन्ड व सिंगल बॉन्ड OH मध्ये कन्वर्ट करायचा. हा CH3 आहे तसा, हा CH डबल बॉन्ड व सिंगल बॉन्ड OH मध्ये कन्वर्ट केला. ह्या कार्बनला कोण जोडायचं, तर हा कार्बन जो अल्फा कार्बन आहे तो, त्याच्यातला एक हायड्रोजन काढून टाकायचा. ही ब्रांच येणार आणि हा CH. हा आपला पहिला प्रॉडक्ट मिळाला. ह्याच्या पुढचा प्रॉडक्ट तुम्ही काढू शकताय. आणि दुसरा क्रॉस कंडेन्सेशन करत असताना काय करायचं, पहिल्यांदा एक प्रोपॅनल घेतला, आणि दुसऱ्यांदा इथॅनॉल घेतला. बाय युजिंग डायल्यूट ऑफ NaOH. इथं बघा हा आहे तसा लिहायचा, CH3 CH2 CH सिंगल बॉन्ड OH, डबल बॉन्ड O चं कन्वर्जन सिंगल बॉन्ड OH मध्ये केलं. ह्याच्यातला अल्फा कार्बन कोणता, तर हा अल्फा कार्बन. अल्फा कार्बनचा अटॅक कुठे करायचा, इथं करायचा. त्याच्यातला एक हायड्रोजन काढून टाकायचा, CH2 CH डबल बॉन्ड O. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे अल्फा बीटा इलिमिनेशन करून येणारे जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट तुम्ही काढू शकताय. इथं अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन पूर्ण झालेली आहे. इथं थांबतो आपण आणि पुढच्या लेक्चरला कॅनिझारोज रिएक्शन आहे ती बघायची.